डोंबिवलीकरांनी खूप वेळापासून मोठागाव मानकोली ब्रिजचा वेट केला होता। तो आता फायनली रेडी झालेला आहे आणि सगळे लोक त्याचा वापर पण करत आहेत। त्याच्यानंतर डोंबिवली मेट्रोचा लोक वेट करत आहेत। तो पण एक 3-4 वर्षांमध्ये चालू होईल आणि त्याची सेवा पण लोक घेऊ शकतात। तसाच अजून एक प्रोजेक्ट डोंबिवलीकरांसाठी येतोय, ती म्हणजेच मोठागाव मानकोली फेरी प्रोजेक्ट, जी तुम्हाला डोंबिवली ते मुंबई त्यासकट नवी मुंबई आणि त्यासोबतच विरार वसईला पण कनेक्टिव्हिटी देणार आहे आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पण ही रोरो फेरी तुम्हाला कनेक्ट करणार आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट टोटल 1000 करोडचा असणार आहे आणि ह्या प्रोजेक्टची सुरुवात आता झालेली आहे आणि 1 ते 1.5 वर्ष मॅक्सिमम 2 वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट डोंबिवलीकरांसाठी रेडी होणार आहे। आणि आता मी मानकोली ब्रिजवर आलेलो आहे, तर तुम्हाला या ब्रिजचा फायदा तर झालाच असणार आहे, कारण ट्रॅफिकवर खूप इश्यू होता डोंबिवलीकरांना ट्रॅफिकमुळे। तर ह्या ब्रिजमुळे तुम्हाला थोडासा तरी फायदा झाला असेल, पण कुठे ना कुठे रेल्वे पटरीचा पण थोडासा त्रास होतोय। पण त्याचा पण एक सोल्युशन आपल्याला दीपेश पुंडलिक म्हात्रे, जे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी आपल्याला एक अल्टरनेट रस्ता दिलेला आहे, जो की वेस्ट कोपरमधून तुम्ही जर याल तर डायरेक्ट तुम्हाला ट्रॅकच्या अलीकडे म्हणजे मानकोलीला यायला तो रस्ता 1 नंबर रस्ता आहे, मोठा रस्ता आहे। आणि त्यासोबतच ही जी फेरी मी तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल, तर ह्या फेरीमुळे सुद्धा आपल्याला ट्रॅफिकचा थोडासा सोल्युशन भेटणार आहे, कारण ही फेरी फक्त लोकांना म्हणजे आपल्या लोकांना नाही तर आपल्या व्हेकल्सला, म्हणजे आपली जी पण पर्सनल व्हेकल असेल, गाडी बाईक, ती पण एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर आपल्याला पोहोचवता येणार आहे। हा प्रोजेक्ट आहे ना खरंच खूप फायदेशीर होणार आहे डोंबिवलीकरांसाठी।